या डब्यामध्ये काय आहे हे तुम्हाला समजलंच असेल. बऱ्याच लोकांना आवडतं म्हणून जास्त खाऊन उपयोग नसतो. कारण दुसऱ्या दिवशी पश्चातापाची वेळ येते. त्यात पावसाळा चालू आहे, लक्षात ठेवा. असो, फ्लिपकार्टवरनं थोडं सामान ऑर्डर करताना नाही का 9-9 रुपयाला ज्या भाज्या असतात, अर्थात कणीस, कांदे, बटाटे, मिरच्या, कढीपत्ता असे मी मागवत असते. आणि मिरच्याची 2-3 पाकिटं झाली होती आणि ह्या मिरच्या लाल व्हायला लागल्या, म्हणून म्हटलं चला ठेचा बनवून घेऊया. तर पहिल्यांदा तर मिरच्या छान धुवून घेतल्या, देठं काढून घेतली. एक जण म्हणत होता की 9 रुपयाला कुठं कणीस मिळतं, 9 रुपयाला कुठं भाज्या असतात का? तर असतात, फ्लिपकार्टवरती असतात. हे बघा, मी स्क्रीनशॉट लावलेले आहेत. मिरच्यांचे देठ काढून तव्यात घालून छान परतून किंवा भाजून घेतल्या. मिरच्या भाजल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले, शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले. नंतर लसूण जिरंसुद्धा ॲड केलं. थोडंसं तेल घालून हे सगळं छान भाजून घेतलं. थोडीशी कोथिंबीर घातली सगळ्यात शेवटी आणि ही तवा खाली घेऊन तव्यातच खलबत्त्याच्या दांड्याने हे सगळं ठेचून घेतलं. सगळ्यात शेवटी मीठ घातलं. मोठं मीठ माझ्याकडे नाही आहे, बारीक मीठ घातलं. आणि मोठं असेल तर तुम्ही आधीच घातलं ठेचताना तरीसुद्धा चालेल. मस्त असा आपला खरडा किंवा ठेचा तयार आहे. सगळं चेचून झालं ना की पुन्हा एकदा तवा गॅसवरती ठेवायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि अजून एकदा परतून घ्यायचा. डब्यामध्ये काढून थंड झाल्यानंतर तुम्ही तो महिनाभर खाऊ शकता. असा महिनाभर खरडा छान राहतो. त्याच तेव्हात मी भातसुद्धा परतला होता आणि तो भात एवढा भारी लागतो की काही विचारूच नका. आणि कालचा आपला XYZ व्हिडिओ, त्याची चर्चा लई चालू आहे, गुप्तहेरांकडून कळलं.